वेलकम सर. नमस्कार. सर, तुमचा एवढ्या वर्षांचा अनुभव आहे आणि तुम्ही आर-ई-बी-टी तुम्ही तुमच्या रोजच्या डेली प्रॅक्टिसमध्ये वापरता. आर-ई-बी-टीचे वैशिष्ट्य काय काय आहेत सर? रॅशनल इमोटिव्ह बिहेवियर थेरपी अर्थात विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती, तिला आपण REBT असं म्हणू ह्यापुढे गप्पा मारताना. डॉक्टर अल्बर्ट एलिस नावाच्या मानसशास्त्रज्ञांनी गेल्या शतकामध्ये पहिल्यांदा ही पद्धती जगापुढे मांडली आणि त्यानंतर अनेक संशोधकांनी, अनेक उपचारकांनी, मानसशास्त्रज्ञांनी ती पुढे नेली. जगामध्ये आज ही पद्धती फक्त मानसिक आरोग्य क्षेत्रातच वापरली जाते असं नाही, तर ती शिक्षण क्षेत्रामध्येही वापरली जाते आणि औद्योगिक क्षेत्रामध्ये म्हणजे मॅनेजमेंट, नियोजन क्षेत्रामध्येही वापरली जाते. हिचं वैशिष्ट्य असं आहे की मानसिक आजार असू देत किंवा तणाव असू देत, विसंवाद असू देत म्हणजे डिस्ट्रेस, किंवा विकास असू दे म्हणजे डेव्हलपमेंट, ह्या तिन्ही स्तरांवरती आपल्याला REBT वापरता येते. हे तिचं पहिलं वैशिष्ट्य आहे. दुसरं वैशिष्ट्य असं आहे की ही पद्धत मानवाला केंद्रस्थानी ठेवते आणि ही पद्धत असं म्हणते की माणसामध्ये जसे गुणदोष आहेत तशी माणसामध्ये एक शिकण्याची क्षमता आहे. माणसामध्ये विवेक आहे आणि माणसामध्ये अविवेक आहे, म्हणजे रॅशनॅलिटी पण आहे, इरॅशनॅलिटी पण आहे. आणि रॅशनॅलिटीचा मात्र अभ्यास करावा लागतो आणि इरॅशनॅलिटी मात्र ही अंगभूतपणे येतेच माणसामधून. आणि REBT आपल्याला असं सांगते की निरोगी आत्मस्वीकार, हेल्दी सेल्फ ॲक्सेप्टन्स हा फार महत्त्वाचा आहे. म्हणजे एका बाजूने स्वकडे, सेल्फकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा, कारण शेवटी स्वकडे पाहण्याचा दृष्टिकोन, स्वचा स्वीकार हा जर निरोगी असेल तरच ती व्यक्ती जगाशी किंवा इतरांशी संवाद साधताना स्वतःचा समतोल न ढळवता वागू शकेल. म्हणून त्या सेल्फ ॲक्सेप्टन्सवरती खूप जोर आहे REBTचा. REBTचा दुसरा जोर जो आहे तो गोल ओरिएंटेशनवरती आहे, की तुमची उद्दिष्ट तुम्ही कशी शोधायची, ती तुम्हाला मिळाली तर त्यांच्यासोबत कसं राहायचं. तिसरी गोष्ट की REBT ही वास्तवाशी, रियालिटीशी निगडीत अशी आहे. मग ती एका बाजूने आत्ताचा विचार करणारी आहे. आत्ताच्या क्षणाला तुम्ही कसे वागता, तुमचे विचार काय आहेत, तुमच्या भावना काय आहेत, त्याची जाण भान देणारी आहे. आणि आरोग्याकडे ती समग्र पद्धतीने बघते, म्हणजे शरीराचं आरोग्य आणि मनाचं आरोग्य, आणि त्याचबरोबर तुमचं इतरांशी असलेलं नातं कसं असावं, म्हणजे सेल्फ इंटरेस्ट एका बाजूला आणि अदर्स इंटरेस्ट दुसऱ्या बाजूला. तर ह्या सगळ्याचा समतोल तुम्ही कसा पाहावा, हे सगळं करत असताना REBT मध्ये परिभाषा असं ज्याला आपण म्हणतो, तर ते जार्गन हे इतर काही पद्धतींपेक्षा कमी आहे, समजण्यासारखं आहे. आणि दुसरं एक महत्त्व REBTचं असं आहे की जी पौरात्य विचार आपले जे आहेत, भारतीय उपखंडातले विचार जे आहेत, तत्वज्ञानातले आणि त्याचप्रमाणे अध्यात्मातले, तर ह्यांच्या बरोबर किंवा ह्यांच्या समांतर त्यांच्याशी अलाइन करता येईल अशी विचारधारा सुद्धा आपल्याला REBT देते. आपल्याकडे OPD मध्ये बरेच क्लायंट येतात, काही डिसऑर्डर लेवलवर असताना येतात, काहींना फक्त डिस्ट्रेस असतो आणि काही फक्त सेल्फ डेव्हलपमेंटसाठी येतात. तर जेव्हा त्यांना अगदीच खूप जास्त मानसिक डिस्ट्रेस जो आहे त्याची तीव्रता खूप असते, जेव्हा आपण त्यांना डिसऑर्डर लेवलवर आहोत असं म्हणतो, तेव्हा औषध उपचार आणि REBTचं काय कनेक्शन आहे सर? प्रभावी मानसोपचारासाठी औषध पाया तयार करून देतात, तो एक बेस तयार करून देतात. आणि औषधाबद्दलच्या खूप साऱ्या गैरसमजुती समाजामध्ये आहेत. आणि काही जण आपल्याला असे भेटतात, ते म्हणतात की औषध देऊ नका, फक्त काउन्सिलिंग द्या. आणि उलटे भेटतात काही, ते म्हणतात की फक्त औषध द्या, काउन्सिलिंग आम्हाला नकोच. तर हे समजून घेणं गरजेचं आहे की ज्या वेळेला तुम्ही आजार म्हणजे डिसऑर्डर ह्या स्टेजला असता किंवा तुमचा डिस्ट्रेस म्हणजे तणाव हा एका टोकाला पोहोचलेला असतो, तिथे पहिल्यांदा औषध चालू करणं आणि नंतर त्याला मानसोपचाराची जोड देणं ही गोष्ट फार महत्त्वाची असते. मग औषधोपचाराची लांबी ही त्या त्या परिस्थितीप्रमाणे नक्की बदलता येते. पण महत्त्वाची गोष्ट अशी आहे की औषधं आणि मानसोपचार म्हणजे REBT इथं आपण बोलतोय ते, हे एकमेकांच्या बरोबर जाणारे आहेत.
बरोबर. म्हणजे लक्षात काय घ्यायचंय की हे किंवा हे हम्म. असं फार कमी असतं. हो. म्हणजे ज्या वेळेला आपण असं बघतो की हे आणि हे, हो. हां, आता फक्त आरबीटी कुठे उपयुक्त ठरेल, जेव्हा ती विकासासाठी वापरली आहे बरोबर. किंवा जिथे ना तणाव आहे, पण तो बऱ्यापैकी मॅनेजेबल आहे आणि राईट. तिथे औषधाकडे जाण्याची गरज गरज नाही. नाही. असं असेल ना, तर तिथे फक्त आरबीटीचा आपल्याला विकासासाठी उपयोग करता येतो. म्हणजे एखादा खेळाडू आहे आणि त्याला खेळाडू मनाची मनाची खिलाडू वृत्ती त्याला वाढवायची आहे किंवा त्याला मेंटल टफनेस स्वतःमधला वाढवायचा आहे, तर तिथे औषधाची गरज नाही. तिथे आपण फक्त आरबीटीचा उपयोग करू शकतो. एखादा उद्योजक आहे आणि त्याला त्याच्या उद्योगाच्या भरभराटीसाठी, विकासासाठी स्वतःमध्ये विकास घडवून आणायचा आहे, तिकडे आपण फक्त आरबीटी वापरू शकतो. म्हणून नेहमी असं डोक्यात घेतलं पाहिजे आपण की कुठे कोणतं कॉम्बिनेशन वापरायचं. राईट. हे जर आपण लक्षात घेतलं ना, तर त्याच्यामध्ये विरोध नाही हे आपल्या नक्की लक्षात येईल. औषध उपचार आणि काउन्सिलिंग म्हणजे सेल्फ अवेअरनेस ही जोड लॉंग टर्म मध्ये खूप जास्त महत्वपूर्ण त्याचा जो भाग आहे असं मला लक्षात आलं आहे. ह्याबद्दल तुमचं काय मत आहे सर? महत्वाचं याच्यामध्ये काय बघ की औषध घेणं ना ही एका बाजूने नियमित करायला लागणारी पण रिलेटिव्हली पॅसिव्ह अशी प्रोसेस आहे. म्हणजे काय, 9 वाजता गोळ्या घ्या, जेवणानंतर गोळ्या घ्या आणि त्या नियमित घ्या. अनेकांना त्याचाही तणाव येऊ शकतो, पण बहुतेक लोकांच्यासाठी ना गोळी घेणे सोपं आहे. बरोबर. पुढचं काम गोळी करत असते. मग आता काउन्सिलिंगमध्ये काय आहे की लोकांना असं वाटतं काउन्सिलिंग करून घ्या असं म्हणतात नेहमी. म्हणजे एक व्हॅक्यूम क्लीनर असणार काउन्सिलरकडे, तो आपल्या मनामधले सगळे अविवेकी विचार आहेत ना ते काढून टाकणार आणि मग आपण कसे छान शांत डोक्याने घरी जाणार असं त्यांना वाटत असतं. अनेकांची क्लिनिकल हिप्नोथेरपी बद्दलची सुद्धा अशाच तऱ्हेची कल्पना असते. हो, की सगळे विचार ते काढून सगळे टाकतील. काढून टाकतील. मुद्दा या सगळ्याचा असा आहे की आरबीटीकडे किंवा कुठल्याही काउन्सिलिंगकडे मंडळी ही अशा पद्धतीने बघतात की इथून आपल्याला काहीतरी प्रसादाचा लाभ होणार आहे आणि नंतर आपलं सगळं छान होणार आहे. मुद्दा कुठला राहतो की या सगळ्या तुम्हाला जे इनपुट मिळतात त्यांचा तुम्ही अभ्यास करणार आहात का? बरोबर. त्याचं ॲप्लिकेशन तुम्ही कसं करणार आहात? तुम्हाला त्या सेशनमध्ये जी दिशा मिळाली त्या दिशेचा वापर तुम्ही कसा करणार आहात? बरोबर. बरं, वापर करायला लागलात तर त्यातलं सातत्य राखण्यासाठी तुम्ही काय करणार आहात? आणि तुमचा अभ्यास असा पुढे चालू राहावा ह्यासाठी खूप सारं मटेरियल आहे, साहित्य आहे. म्हणजे वाचायच्या गोष्टी आहेत, ऐकायच्या गोष्टी आहेत, पाहायच्या गोष्टी आहेत. हे सगळं करायला लागणार आहे ह्याची जाणीव झाली कीच काही माणसं दचकतात. बरोबर. त्याच्यानंतर काही जणांना जाणीव होते, ते उत्साहाने कामाला लागतात, पण त्यांचा उत्साह ओसरतो आणि मग ज्यांचा उत्साह ओसरत नाही, जे ह्या मार्गावरती सतत राहतात, त्यांच्यामध्ये मात्र औषधं कालांतराने कमी होतात, बंद होतात, हे पण आपण पाहतो. हे सगळं सायकॅट्रिस्टवरती किंवा सायकोलॉजिस्टवरती अवलंबून नसतंच. राईट. हे त्या माणसाने मिळालेला मार्ग कसा वापरला ह्याच्यावरती अवलंबून असतं. आणि आपल्या सगळ्यांना मानवी मनाला ना सोल्युशन्स हवी असतात की मला काय ह्याच्यावरती उपाय सांगा. राईट. आणि मानसशास्त्र काय म्हणतं, अगदी आरबीटी काय म्हणते की दिशा सांगतोय, चाल. पण लोकांना चालायचं नसतं. तर त्यामुळे जाणीवपूर्वक चाल, अभ्यासाने चाल असं सगळं जे सांगितलं जातं ते लोक करत नाहीत. म्हणून अगदी हे सगळं ना योगाभ्यासासारख्या ठिकाणी पण आहे. मग लोक म्हणतात योग शिकायचा, पण तो कसा शिकायचा, त्याच्यानंतरची सवय करायची, ध्यान पद्धती. लोक ध्यान पद्धती शिकतात 2 महिने 3 महिने, नंतर काही करत नाहीत. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय माहितीये, परिणाम मला हवा. बरोबर. आता काय असतं, गोळ्या घेतल्यावरती समजा एखाद्याला मानसिक आजार आहे तर गोळ्या घेतल्यावरती 4 आठवड्यामध्ये 5 आठवड्यामध्ये अनेक जणांच्या आजाराची लक्षणं ही ताब्यात येतात सर्वसाधारणपणे. म्हणजे ती गोष्ट त्या अर्थाने आपोआप घडते. मग मन काय म्हणतं की काउन्सिलिंग मध्ये सुद्धा असंच व्हायला पाहिजे. बरोबर.
मी यांच्याकडे जाऊन बोललो 45 मिनिटं, आता मला बरं वाटलं पाहिजे. बरोबर. म्हणजे तिथे आपल्याला या 2 पद्धतींमधला फरक लक्षात घेतला पाहिजे. हम्म. तिकडची जी नियमितता आहे ना, ती कृतीची आहे, हम्म. गोळ्या घेणे हम्म. आणि रिपोर्टिंगची आहे. हम्म. इकडची नियमितता जी आहे ना, ती स्वाध्यायाची आहे. बरोबर. आणि स्वाध्यायाची नियमितता नसेल तर त्या मानसोपचार पद्धतीचा, त्या आयुर्वेदीचा फायदा होत नाही. हम्म. पण जी मंडळी अशी नियमितता ठेवतात, हम्म. स्वयंशिस्त पाळतात आणि स्वाध्याय चालू ठेवतात, त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये सुद्धा खूप चांगले बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात. बरोबर. आणि म्हणूनच अल्बर्ट एलिस असं म्हणतात की ही फक्त थेरपी म्हणजे उपचार पद्धती नाही, हम्म. तर ती एक थिअरी आहे, म्हणजे ती हम्म. एक तात्विक रचना आहे. आणि त्याचबरोबर ती ती एक फिलॉसॉफी आहे, हम्म. म्हणजे इट्स अ वे ऑफ लाईफ. ती राईट. एक जीवन पद्धती आहे. आणि माझ्या असं लक्षात आलेलं आहे, अनुभवालाही आलं आहे, स्वतःच्या आणि इतरांच्या अनुभवांवरती आधारित, की जर ती मुरली, म्हणजे एखादी गोष्ट मनामध्ये जिरावी लागते, मुरावी लागते, हम्म. आणि मग ती मुरलेली गोष्ट आहे की ती हम्म. आत्मसात होते. हम्म. तर तिथपर्यंत ह्या आरिबीटी बरोबरचा प्रवास हम्म. चालू राहिला तर ते त्या व्यक्तीसाठी लाभदायक आहे. हो. आणि व्यवहारामध्ये मी हे पाहिलंय की पेशंट म्हणून आलेली व्यक्ती ही नंतर व्यक्ती म्हणून अतिशय हम्म. चांगल्या, आधीपेक्षा खूप चांगल्या व्यक्तिमत्वाची झाली. त्या व्यक्तिमत्वामधले दोष हळूहळू कमी झाले. हम्म. इतकं सगळं करता येतं, पण ही जादू नसते. क्लायंट म्हणून आरईबीटी जर त्यांना शिकायचं असेल तर त्यांची जबाबदारी काय काय असायला पाहिजे? पहिली जबाबदारी स्वाध्यायाची मी सांगितलीच, पण त्याही आधीची जबाबदारी ही आहे की मला माझ्यामध्ये बदल घडवायचा आहे, जगामध्ये नाही. बरोबर. म्हणून पहिल्यांदा बेसिक काय आहे की आत्मस्वीकार, हम्म. मग बदल करायचा तो स्वतःमध्ये करायचा, स्वीकार करायचा तो स्वतःचा करायचा. तर लगेच आपलं मन का म्हणतं, म्हणजे मीच का बदलायचं? हम्म. तर त्याच्यावरती महत्त्वाचं उत्तर असं आहे, कारण तुझं तुझ्यावरती प्रेम आहे म्हणून. हम्म. जर माझं माझ्यावरती सगळ्यात प्रेम असेल ना, तर मला बदलायला पाहिजे. बरोबर. बरं, दुसरी गोष्ट की मीच जर राहिलो नाही तर पुढचं काहीच राहत नाही. त्याच्यामुळे बदलायचं असेल तर माझ्यापासून सुरुवात करायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट की त्यातल्या त्यात ना माझे विचार भावना हेच माझ्या नियंत्रणाखाली राहणार बरोबर. दुसऱ्याच्या वागण्यापेक्षा. म्हणजे तू कुठल्याही दृष्टिकोनाने बघ, माझ्यापासून सुरुवात हे सत्य टळतच नाही. बरोबर. आपलं मन काय करतं, त्या सत्याला नेहमी वळसे घालतं. हम्म. आणि ते वळसे घालण्यासाठी हे सगळे डिफेन्स मेकॅनिझम्स असतात. तर तिथपासून लांब यायला पाहिजे. दुसरी गोष्ट की वास्तवाचा स्वीकार करायला पाहिजे. मी सुद्धा पूर्णपणे काही जादूसारखा बदलणार नाही, राईट. याची सुद्धा जाणीव ठेवली पाहिजे आणि समोरच्या माणसाबद्दलही ती ठेवली पाहिजे. जग सुद्धा लगेच माझ्यासारखं वागायला लागणार नाही, म्हणजे पुन्हा माझ्यावरतीच काम करणं आलं, म्हणजे हा मी आणि त्याच्यावरचं काम काही टळत नाही. पण मग त्याला स्वीकारायचं कसं? सतत तक्रार करत राहायचं का? की मी जे शिकू पाहतोय स्वतःबद्दल, त्याला काही समाधानाची पण जोड द्यायची, त्याला काही आनंदाची पण जोड द्यायची. तो जो प्रोसेस आहे तो एन्जॉय करायचा, नाही करायचा, हे जे भाग असतात की नाही, ते त्या व्यक्तीसाठी खूप महत्त्वाचे असतात. म्हणून मी नक्की सांगेन की सेल्फ चेंज इज अ प्रोसेस दॅट कॅन बी एन्जॉयबल ॲज वेल. खडतर आहे, त्रासदायक आहे, हे तर खरंच आहे, पण तो एन्जॉयबल पण आहे ना, ते पण लक्षात घ्या. तर स्वाध्यायाच्या मुद्द्याला जर हे मुद्दे आपण जोडले तर त्याचा त्या व्यक्तीला फायदा होईल. आणि शेवटचा मुद्दा की या प्रवासाला एंड पॉईंट नाही. बरोबर. हे पहिल्यांदा लक्षात घ्या की आपले कधी कधी जुने स्वभावदोष वरती येतील, कधी नवीन स्वभावदोष आधी माहिती नव्हते ते येतील, पण त्याचबरोबर आपल्यामधली गुणवैशिष्ट्य जी लपलेली होती ती सुद्धा बाहेर येतील. त्यामुळे हा मिक्स प्रोसेसच राहणार आणि तो आपल्याला जगण्याच्या एकंदर प्रवाहाचा स्वीकार करताना त्यामधला मी, त्या माझा स्वीकार आणि त्यामध्ये सतत परिवर्तन होत राहणार, ही गोष्ट लक्षात घेऊन मग आपल्याला जी काही वाट, आता समजा आरिबीटीची वाट मी घेतली असेल,
तर ती मला आयुष्यभर त्या वाटेवरती राहण्याचा प्रयत्न करणं, हे सत्य स्वीकारून पुढे जायला लागेल. आज आपण सरांसोबत RBT बद्दल बऱ्याच गप्पा मारल्या. या गप्पांमध्ये मानसिक आजारावर अनेक उपचार पद्धती आणि काउन्सिलिंग पद्धतींबद्दल एक नवा दृष्टिकोन आपल्याला नक्कीच मिळाला.